व्यवस्थापन आणि बदलत्या हवामानाचा हवामानानुकूल शेती हा आमच्या गटाचा विषय होता। याच्यामध्ये सहभागी सर्व शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी होते। याच्यामध्ये जवळपास 30 शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होते। आमच्या गटामध्ये मी नरहरी शिवपुरे, अरविंद नरोडे, संतोष जोशी, त्याबरोबरच चंद्रशेखर पवार सर, पाटील सर असे 30 जणांचा आमचा गट होता। साधारणपणे 2 प्रमुख मुद्द्यावर त्याच्यामध्ये साधक बाधक अशी चर्चा झाली। त्यातला जो पहिला मुद्दा होता शेतीसाठी पाणी व्यवस्थापन। या शेतीसाठी पाणी व्यवस्थापनामध्ये सहभागी मान्यवरांनी जो विषय मांडला त्याचं फक्त सारांश रूपाने मांडतोय। आपल्याकडे विशेषत्वानं मराठवाड्यामध्ये जेव्हा आपण पाणी व्यवस्थापनाच्या बद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्याकडे असलेलं पर्जन्यमान, आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, उपलब्ध पाण्यानुसार कोणती पिकं घेतली पाहिजेत आणि पर ड्रॉप मोर क्रॉप असे काही प्रमुख मुद्द्यावर त्याच्यामध्ये चर्चा झाली। या चर्चेच्या अनुषंगानं अनेक मान्यवरांनी शेततळ्यासारखी काही सूचना केली। त्याबरोबरच पाणी व्यवस्थापनामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो आहे वॉटर बजेटिंग, त्याच्यामध्ये विशेष करून संतोष जोशी सरांनी वॉटर बजेट मांडत असताना गाव, कुटुंब, शिवार आणि क्रॉप हे साधारणपणे 3-4 प्रमुख घटक डोळ्यासमोर ठेवून माथा ते पायता उपचार जर आपण केलं आणि याचा जर आपण बॅलन्स राखला भूजल पातळीचा, तर आपल्या गावाच्या शिवारावर पडणारा पाऊस, उपलब्ध पाणी याचा आपण त्या उपलब्ध पाण्यानुसार आपली पीक पद्धती आणि जे पिकतं ते विकतं या अनुषंगाने जर आपण काही केलो तर शेतकऱ्याच्या हातात पण 2 पैसे येतील, शेतकऱ्याची प्रगती होईल, शेतकऱ्याचं उत्पादन आणि उत्पन्न वाढेल। अशा विषयाच्या अनुषंगानं साधक बाधक चर्चा झाली। दुसरा त्यातला जो एक प्रमुख मुद्दा पुढे आला, मराठवाड्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे हा छोटा शेतकरी हे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आपण जे बोलतो त्यांना ते वापरणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही। त्यासाठीचं जे उत्तरात्मक जी चर्चा झाली ती गट शेती, अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी गट शेती हा महत्वाचा मुद्दा आहे। गाव तिथं ताळेबंद, घर तिथे पाणी संकलन, या आमच्या गटाच्या वतीनं या पाणी परिषदेला आम्ही अशी शिफारस करतोय की आपण या पाणी परिषदेच्या माध्यमातून गाव तिथं वॉटर बजेट झालं पाहिजे, घर तिथं पाणी संकलन झालं पाहिजे, घराचं कंप्लीशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याशिवाय दिलं नाही पाहिजे। असे काही प्रमुख मुद्दे आमच्या या पहिल्या गटामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये झाले। दुसरा जो मुद्दा होता बदलत्या हवामानानुकूल शेती, ह्याच्यामध्ये अत्यंत कळीचा जो मुद्दा चर्चेला आला की आपण सगळेजण बोलतो, चर्चा करतो, आपली जी विद्यापीठं आहेत, आपली जी विशेष करून कृषी विद्यापीठं आहेत, आपण जर एखाद्या कृषी विद्यापीठाला सांगितलं की ही आम्ही तुम्हाला 2 एकर, 5 एकर, 10 एकर शेती देतो, ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला इकॉनॉमिकल व्हायबल होणारं मॉडेल सक्सेस करून दाखवा। तुम्ही जर ते मॉडेल आम्हाला सक्सेस करून दाखवलं तर नैतिकदृष्ट्या आपण शेतकऱ्याला सांगू शकू शेती अशी करावी लागते, शेती अशी होते। पण आजची विद्यापीठं, ते कृषी विद्यापीठं असो, आपलं तंत्रज्ञान, आपलं संशोधन हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ठामपणानं तुम्ही अशी शेती करा, हे तुम्हाला नक्की परवडेल अशी सांगण्याची क्षमता आज आपल्याकडे उपलब्ध नाही। असेल तर ही पाणी परिषदेला आम्ही नमूद करू इच्छितो की ते जरा लोकांपर्यंत जाऊ द्या। दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, दादा लाड यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत शेतीमध्ये ते शेतकऱ्याला उपयुक्त आहेत, त्याच्याबद्दलही साधक बाधक चर्चा झाली, त्याचाही इथे या ठिकाणी विचार करावा। शेवटी माननीय पवार सरांनी याला कन्क्लूड केलं आणि त्या सारांश रूपानं असं निष्कर्षण आलं की आपण आजच्या या पाणी परिषदेमध्ये मराठवाड्या डोळ्यासमोर ठेवून या पाणी प्रश्नावर चर्चा करत असताना येणाऱ्या आगामी काळामध्ये आजचे जे काही धोरणकर्ते, शेतकरी, सगळे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, या पाणी परिषदेच्या माध्यमातून काही शिफारसी कॉन्क्रीट आपण जर करू शकलो, त्यातल्या आमच्या जे काही गटाचे जे मत आहे ते मी आपल्या समोर मांडलं। आजच्या या पाणी परिषदेच्या माध्यमातून काही कॉन्क्रीट पुढे जाण्यासाठी ह्या सगळ्यांचं सारांश रूपानं समारोप व्हावा
आणि येणाऱ्या काळामध्ये याचे काही दृश्य परिणाम फलश्रुती आपल्या सगळ्यांना त्याची अनुभूती मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्री माननीय सर्जेराव वाघ सरांना मी विनंती करते की त्यांनी या चर्चा सत्रातील अनुभव कथन करावं. नमस्कार. आमच्या गट क्रमांक 4 या सत्राचा विषय जलधोरणे आणि सरकारी योजना असा विषय होता. यामध्ये चर्चा प्रवर्तक राजेंद्र काळे, जय शिंगिरे आणि पराग सदगीर सर यांनी विस्तृत या 20 जणांचा आमचा गट उपस्थित होती, यासमोर चर्चा केली. आता शासकीय योजनेची माहिती सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांनी पण शासकीय स्तरावर कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याबद्दलची आमचा जो समोरचा गट होता त्या संदर्भातली त्यांनी माहिती दिली. आणि चर्चेतून असं निष्पन्न झालंय की आता नरहरी शिवपुरेने जे वॉटर बजेटिंग केले तर गावनिहाय जल आराखडे असे निर्माण करावे. शासनाला एक आम्ही हे काम देऊ शकतो या चर्चा प्रवर्तक गटाचा किंवा आमचा सगळ्यांचा सारांश या चर्चेतून असं निष्पन्न गावाचे जल आराखडे तयार करावं. एक बोधे गावचे सरपंच होते आणि त्यांनी बोल आमच्या गावची संख्या एवढी आम्हाला पाणी पुरत नाही. मग पाणी पुरत नाही तर मग बाहेरून कुठून पाणी आणायचं काय करायचं. म्हणजे आमची लोकसंख्या किती, आमच्या गावचं शिवार किती, मग यासाठी कागदावर त्याचे शासनाने जल आराखडेचा सर्वेक्षण करावं, ते तयार करावं, त्याचं व्यवस्थित मांडणी करावी आणि ते वेबसाईटवर शासनाने टाकावं असं या चर्चासत्राचा सूर निघालेला आहे. त्याच्यामुळे कधीही कोणाला कोणत्या गावाचं, आमच्या गावाचं पाणी किती, आमच्या गावाचं क्षेत्र किती हे लगेच एका क्लिकवर आपल्याला पाहता येईल आणि आम्हाला त्याच्या संदर्भातली शासनाला काही योजना करता येईल का भविष्यामध्ये या दृष्टीने या चर्चेचा स्वरूपातला असा एक विषय यामध्ये होता. आणि जलयुक्त शिवार अभियान जे शासनाने 2015 पासून त्याची सुरुवात केलेली. आज 2025 जलयुक्त शिवार अभियान 1, जलयुक्त शिवार अभियान 2 आणि जलयुक्त शिवार अभियान आता 3. काही सरांनी असं म्हणले की आमचं गाव कशातच नव्हतं, काही नाही. तर आता त्याची रीतसर असं एखादं जर गाव अजून राहिलं जलयुक्त शिवारामध्ये नाही राहिलं घ्यायचं तर आता जे येऊ घातलेले जे 3 नंबर आहे याचे कृषी अधिकाऱ्याला त्याचे अधिकार दिलेले. तर पण आपलं गाव जर जलयुक्त शिवारापासून वंचित राहिलं तर आपण माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे त्याचा रीतसर अर्ज करावा आणि हे गाव जलयुक्त शिवारामध्ये घ्यावं. कारण या जलयुक्त शिवाराचा आता जो पाहिलेला आपण कालावधी गेल्या 10 वर्षामध्ये आणि ज्या क्षमतेने जे काम होणं अपेक्षित होतं किंवा त्याच्यातले काही 4-5 विभाग या जलयुक्त शिवारामध्ये काम करत, कृषी करत होते, जलसंधारण करायचं, फॉरेस्ट डिपार्टमेंट करायचं आणि जल जीवन मिशन हे पण काम करायचं. पण एकंदरीत ह्या सर्वांचा परिणाम गावमुक्त झाले का तर असं काही दिसून आता सध्या येत नाही. तर त्याच्यामुळे जे झालेले काम त्याचं सुद्धा चांगलं कसं करता येईल, काय करता येईल तर त्याच्या सुद्धा तिकडे परत मागे वळून पाहण्याची गरज आहे. म्हणून हे जलयुक्त शिवार अभियान याला किमान अजून 20 वर्षापर्यंत याचा कालावधी शासनाने तो वाढवला पाहिजे आणि गाव पूर्ण क्षमतेने जर ते जलमुक्त जर झालं म्हणजे किमान पिण्याचं पाणी नंतर जनावरांचं पाणी आणि राहिलेलं असेल तर आम्हाला सिंचनाचं पाणी किंवा 3 गोष्टीसाठी तरी आम्हाला त्या गावचं पाणी मिळता येईल का या दृष्टीने सुद्धा शासनाने या संदर्भातला विचार करावा असा या चर्चासत्राचा सूर होता. पाणी वापर संस्था निर्माण करणे म्हणजे आमचा पाण्यावरचा हक्क कधी अबाधित राहतो तर आम्ही एखाद्या ग्रामपंचायतकडे पाणी अर्ज किंवा महानगरपालिकेकडे आम्हाला नळ पाहिजे तर आम्ही एक त्याचा रीतसर अर्ज भरून देतो. त्यावेळेस महानगरपालिकेच्या आपल्याला नळाचं कनेक्शन देतात किंवा ग्रामपंचायतच्या नळाचं कनेक्शन देतात. मग जर एखाद्या कॅनलला पाणी सुटलं असेल आणि ते पाणी आम्ही मागतो आम्हाला पाणी द्या तर तुमची पाणी वापर संस्था जर नसली तर तुम्हाला काहीच हक्क त्याच्यामध्ये नाही. पाण्याचे इंटायटलमेंट कधी शक्य आहे तर तुमची पाणी वापर संस्था जर झाली असेल त्या कालव्यावरची, त्या वितरिकावरची किंवा त्या प्रोजेक्टवरची, त्या प्रकल्पावरची तरच तुम्हाला त्या पाण्याचा हक्क तुमचा अबाधित राहतो, नाहीतर तुम्हाला पाणी मागण्याचा अधिकार नाही. आताही सध्या आपल्याकडे मराठवाडाने पश्चिम महाराष्ट्रातला जो वाद चालू आहे, नाशिक नगरचे लोक असं म्हणतात की तुम्हाला मराठवाड्याला पाणी लागतच नाही. आम्ही आता आमचं स्टँडर्ड किती मराठवाड्याचं तर आम्हाला 140 लिटर सुद्धा मिळत नाही, 40-50 लिटर पर
कॅपिटा आम्हाला पाणी मिळतं. तेच पुण्याला 300 लिटर पाणी मिळतंय, मुंबईला अजून तेवढं 350 लिटर पाणी मिळतं. म्हणून ते लोक पाण्यामुळे श्रीमंत किंवा त्याचं लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं आहे. मराठवाड्यातलं दारिद्र्य का कमी आहे, तर केवळ पाणी आमच्याकडे उपलब्धता कमी आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला ते पाणी देऊ केलेले नाही. आणि आता जे पाणी आम्हाला वरच्या भागातून नाशिक नगरकडून पाणी यायला पाहिजे त्याच्यातच सुद्धा आता जे जायकवाडीचं 65% 58% जे पाणी केलेले, कारण त्यांनी असं शोध लावला की मराठवाड्यामध्ये पाणी लागतच नाही, आम्ही पाणी वापर संस्था नाही. तुम्ही लेखीच मागत नाही, तुमच्याकडे काहीच नाही कागद, तर तुम्हाला पाणी लागतच नाही असा सरासर त्याचा अर्थ आहे. शासनाने ही पद्धत ठेवलेली. त्याच्यासाठी आपण ज्या गावामध्ये असो, ज्या लाभ क्षेत्रामध्ये आपली शेती असेल, ज्या गावात असेल, ज्या प्रकल्पाच्या खाली असेल, तर पाणी वापर संस्था निर्माण कराव्या अशी, आणि ते आपण तर करूया, पण काही एनजीओ याच्यामध्ये किंवा आपल्या विद्यापीठाच्या वतीनं पण काही एनजीओला जर याच्यामध्ये काम देता आलं, कारण विद्यापीठानं हा जर विषय लीड केला, पूर्ण मराठवाड्यातल्या प्रकल्पाच्या पाणी वापर संस्था जर चांगल्या झाल्या तर आपल्याला पाण्यावरचा हक्क आपला अबाधित. त्याच्यामुळं पाणी वापर संस्था निर्माण कराव्या असं एक आहे. आता गावन्या वॉटर बजेटच्या संदर्भात पण आपल्याला आराखडे तयार करावं, शिवपुरीने जे सांगितलंय, तर ते सुद्धा पडलेलं पाण्याचं पाणी किती पडलंय. पोपटराव पवार आम्ही उदाहरण देतो, पण आमचे सरपंच काय झाले किंवा आम्ही काय केलंय, तर आपणही सुद्धा पडलेला पाऊस मोजला पाहिजेत. आमच्या गावाचा किती पाऊस पडतो तो मोजला पाहिजे. यावर्षी एवढा पाऊस पडला, तेवढाच पाऊस आम्ही पिण्यासाठी राखीव ठेवला पाहिजे, जनावरांसाठी राखीव ठेवलं, उरलेलं पाणी आमचं शेतीसाठी ठेवलं पाहिजे. असं हे वॉटर बजेटिंग सुद्धा दरवर्षी करण्याची आपल्याला त्याच्यातली आवश्यकता आहे. दुसरा शेवटचा विषय असा की मराठवाड्यातलं जे पाण्याची भूक खूप आहे, पॉप्युलेशन पण आहे आणि पडणाऱ्या पावसाचं प्रमाण खूप कमी, त्याच्यामुळे आपल्याला इतर भागातून पाणी आपल्याकडे मराठवाड्यातल्या आणण्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्यामुळं मराठवाडा जल समृद्धी प्रतिष्ठान याच्यामध्ये काम करते असून 260 TMC आम्हाला मराठवाड्यातल्या पाण्याची आवश्यकता आहे, जे की नाशिक नगरहून 155 TMC पाण्याची आवश्यकता आहे. कृष्णा खोऱ्यातून आम्हाला 51 TMC पाणी मिळतंय आणि विदर्भातून आम्हाला 34 TMC पाणी मिळतं. असं तिन्ही भागातून आम्हाला बाय ग्रॅव्हिटी पाणी मिळू शकतं. काही ठिकाणी उचलावं लागेल, पण हे जर पाणी पुरेपूर क्षमतेनं आम्हाला मिळालं तर मराठवाडा हा सिंचन क्षेत्र जे येतं ते खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतं आणि आमच्या त्याच्यावर उदरनिर्वाह चांगला होऊ शकतो. या प्रसंगी एवढ्या या चर्चासत्रातून सूर आमचा निघालेला आहे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर अश्विन रांजणीकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या गटातील चर्चाची थोडक्यात मांडणी करावी. आम्ही सगळ्यांनी जी चर्चा केली त्या चर्चेसाठीचा जो विषय होता तो होता भूजल संवर्धन व जलसंधारण तंत्र. या गटामध्ये सहभागी जे होते ते होते प्राध्यापक, संशोधक आणि जलतज्ञ. आणि ह्याच्यासाठी चर्चा प्रवर्तक म्हणून सहभागी होते डॉक्टर सुहासजी आजगावकर आणि त्याचबरोबर डॉक्टर कौशल्या लोंढे आणि मी स्वतः. ह्या चर्चेमध्ये सहभागी झालेले जे मान्यवर होते त्या होत्या डॉक्टर मेघा देशमुख, त्यासोबतच श्री चंदन राजपूत, प्रमोद रेणापूरकरजी, राजेशजी पाटील, श्री रतन अंभोरे, डॉक्टर KM मांजरवाडकर, श्री सुहासजी आजगावकर आणि कर्नाटकावरून आलेले प्राध्यापक असे 8 जण यांनी या चर्चेमध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिलं. हा जो विषय होता, या विषयामध्ये जी चर्चा झाली त्याचा सारांश मी आपल्या समोर मांडतो. प्रामुख्याने जे चर्चेमध्ये असलेले जे विषय होते ते होते रेन वॉटर हार्वेस्टिंग, रिचार्ज वेल्स, रियूज ऑफ वॉटर आणि यूज ऑफ वेल्स ॲज अ स्टोरेज. हे सगळं काम आपण सगळेजण करत आहोत ग्रामीण भागामध्ये. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की सर्वांगीण आणि सर्वंकष लोकांचा सहभाग याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मग लोकांमध्ये अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या अवेअरनेसचा जनजागृतीचा परिणाम म्हणून डॉक्टर मेघा देशमुख त्यांनी 16 गावांमध्ये जे उपक्रम केले त्या उपक्रमांमधनं झालेली फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती उदाहरणासहित मांडली. म्हणून त्याच्यामुळे जर लोकांमध्ये आपण जर जनजागृती निर्माण केली, त्यांना जर सहभागी करून घेतलं तर आपल्या समोर त्याचे जे फलनिष्पत्ती आहे ती चांगल्या पद्धतीने
पद्धतीने होऊ शकते असा एक चांगला परिणाम जो आहे तो आपल्या समोर आपण सादर करू शकतो. दुसरी महत्वाची जी भूमिका होती ती हे सगळं काम जे आहे ते काम साधारणतः एकांगी या स्वरूपामध्ये होताना असं दिसतं. शासनाकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येतात, त्याच्यामध्ये हे सगळे जे स्टेक होल्डर्स आहे त्या स्टेक होल्डर्सला काही प्रमाणामध्ये सहभागी करून घेतल्या जातं, परंतु मुख्यत्वे करून जो जिओलॉजी भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत या भूगर्भ शास्त्रज्ञांची भूमिका या सगळ्या नियोजनामध्ये फार कमी प्रमाणामध्ये होते. म्हणून मग तिथे असलेला जो चर्चा होती ती या स्वरूपाची होती की ह्या सगळ्या योजना राबवाव्या, परंतु त्याच्यामध्ये सर्वात प्राथमिकतेने भूगर्भ शास्त्रज्ञ जे आहेत त्यांना सहभागी करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहे, पुढे जाऊन जे होणारं फेल्युअर आहे ते फेल्युअर आपल्याला टाळता येईल. म्हणून मग त्या दृष्टीने भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत आपल्याला या सगळ्या कामामध्ये घेणं गरजेचं आहे. चंदनजी राजपूत यांनी वॉटरशेड मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर CSR ऍक्टिव्हिटी जी आहे त्या CSR ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून 16 गावांमध्ये जे प्रोजेक्ट राबवण्यात आलेले आहेत सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून, त्याच्या संदर्भातल्या असलेल्या ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या सक्सेस स्टोरीज त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. एक सर्वात महत्वाची भूमिका जी आहे ती शेततळे जे आहे, ग्रामीण भागामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर शेततळे तयार करतात आणि त्या शेततळ्याला मग त्यांनी एक चांगला प्रोजेक्ट म्हणून रामकुंड या नावाने ते रामकुंड आता ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होतोय, तेही या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. एक सुहासजी आजगावकर यांनी सांगितलेली एक संकल्पना ती फार महत्वाची आहे. साधारणपणे या सगळ्या प्रोजेक्टसाठी जलसंधारणाच्या कामासाठी गव्हर्नमेंटची जी जमीन आहे ती जमीन एक्वायर केली जाते आणि त्या एक्वायर्ड लँडचा उपयोग मग काही दिवसानंतर ती पडीक होते. तर अशा ज्या पडीक जमिनी आहेत ज्या गव्हर्नमेंटने एक्वायर केलेल्या आहेत परंतु त्या मुख्यत्वे करून कार्यान्वित झालेल्या नाहीत, अशा या जमिनींच्या स्वरूपामध्ये जर सगळ्या स्टेक होल्डर्सने एकत्र येऊन त्या भागामधल्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन जर काम करायला सुरुवात केली तर अशी जी जमीन आहे ती जमीन सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकेल आणि त्याचा परिणाम सुद्धा ह्या सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिलेला आहे. केटी वेअरचे जे बंधारे आहे त्याच्या संदर्भातही चर्चा झाली. केटी वेअरचे बंधारे साधारणतः ऑक्टोबर महिन्यानंतर त्याचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे बंद करणं अपेक्षित असतं, जे खराब झालेले आहेत ते सुद्धा दुरुस्त करणं अपेक्षित असतं, परंतु ते काही काम मोठ्या प्रमाणावर होत नाही आणि त्याच्यामधनं जे पाणी निघून चाललेलं आहे ते पाणी अक्षरशः वाया जातं. म्हणून त्याचं जे स्टोरेज आहे ते स्टोरेज सुद्धा करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आमचा जो गट होता त्या गटामध्ये या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय श्री चंद्रशेखर पवार सरांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं म्हणणं व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. शक्यतो माझं व्याख्यान जिथं असतं तिथं मला एक जलवाणी खूप आवडते, तुम्हाला सुद्धा सर्वांना आवडेल. 2 काव्यपंक्तीच्या माध्यमातून मला सकाळपासून आजच्या आपल्या सर्वांच्या ज्या काही भावना आहेत त्या जलवाणीमध्ये लपलेल्या आहेत. महात्मा फुलेंच्या कालखंडामध्ये लिहिलेली जलवाणी, अमृतापरी निर्मळ पाणी वाहून जाई नदी नाल्यातून, न जाणिले महत्व कोणी म्हणून दुष्काळ झाला, पाण्यासंगे माती जाई सोबतीला गाळणी, लाख मोलाची शेती बघा कशी भकास झाली, वेळी अवेळीचा पाऊस तयाचा नसे अदमास, निसर्गाचा झाला रास आपुल्या कारणे, न राखिली वने कुरणे विसरले निसर्गाचे देणे, बिघडला तोल पर्यावरणाचा. महात्माजी शेवटच्या 2 वाक्यामध्ये खूप मोठा संदेश असा देऊन जातात की या सर्व परिस्थितीवरती तुम्हाला जर मात करायची असेल तर मग मर्दा राखावी सोन्यापरी, जल अडवावे जागेवरी, लक्ष्मी नांदेला घरोघरी, अनुसरा मार्ग समृद्धीचा. म्हणजे माणसाच्या समृद्धीचा जो काय मार्ग आहे ते जल आणि मृदा व्यवस्थापन हे 2च ज्या काय गोष्टी आहेत ह्या अतिशय देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरणार आहेत. समर्थ रामदासांची 2 वाक्य अशी आहेत की ते असं म्हणतात की झोपले अजून माळानं तापवित काया, अजूनही असंख्य ओढे नद्या वाहतात वाया, अजूनही अपार दुःख वाट पाहत आहे आणि अजूनही हा देश भीक मागत आहे. आज आपण सामाजिक परिस्थिती तपासून जर बघितली तर आपली भौगोलिक परिस्थिती आणि आपली नैसर्गिक साधन संपत्ती हे आपल्या जीवनावरती प्रचंड मोठा परिणाम करते भारतीयांच्या.
ही जी भौगोलिक परिस्थिती आहे, या भौगोलिक परिस्थितीवरती आपण सध्या जे निसर्गाचं शोषण करतोय, म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेला 37 कोटी आपण लोकसंख्या होती, त्याच भूभागावर याच 137 कोटी लोकसंख्या आज आपण तेच नैसर्गिक स्रोत आहे ते सगळे वापरतोय. अर्थातच आहे निसर्गाची कुठेतरी ओरबड सुरू आहे. मी आता सध्या जे लिखाण करतोय त्यातला तुम्हाला एक महत्वाचा आणि परवलीचा मुद्दा सांगायला हरकत नाही. 2015 म्हणजे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम हा सुरू झाला 2009ला. मात्र 2015 नंतरची जी आकडेवारी आहे की जी योजना 2016 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट झाली. केंद्र शासनाच्या रिपोर्टनुसार 50,000 कोटीचा खर्च झालाय. 8,637 पाणलोट पूर्ण झालेत. शिवपुरे सर, किती? 50,000 कोटीचा खर्च आहे. 8,637 पाणलोट पूर्ण आहेत, दाखले दिलेले आहेत. तरी देखील आपल्याकडचं दुष्काळ का हटत नाही? म्हणजे हे केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित नाहीये. अवर्षण प्रवण जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये राजस्थानचा मोठा भाग आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र आहे, कर्नाटकचा बराचसा भाग आहे, गुजरात आहे, अनेक राज्य आहेत. आणि हे आपण डेझर्टिफिकेशनकडे जे चालवलं आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे एक्सप्लॉटेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत. 237 गावांना पिण्याचं पाणी नव्हतं स्वातंत्र्याच्या दरम्यान. आता ती गावं 2.25 लाखाच्या पुढे गेलेली आहेत 6 लाखांपैकी. म्हणजे एक बाजू अशी आहे की कोट्यावधी रुपयांचा अर्थसंकल्प होतो, त्यातले पाण्यासाठी बजेट खर्च केलं जातं. दुसऱ्या बाजूला जे काय पाणी आपण हार्वेस्ट करतो त्याचं युटिलायझेशन चांगल्या पद्धतीनं नसल्यामुळं आज आपण ह्या सगळ्या समस्या तपासून बघतोय. त्यामुळं जे काही चर्चासत्र आहे त्याच्या माध्यमातून ज्या काय झालेल्या चर्चा आहेत, शेतकऱ्यांच्या सोबत झालेल्या चर्चा आहेत, सकाळी सरांनी दिलेले जे काय संदर्भात मान्य कुलगुरू सरांनी, कलेक्टर साहेबांनी, स्वामी सरांनी आणि दिवसभरातील तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्याचं एक चांगलं पॉलिसी डॉक्युमेंट व्हावं आणि या सगळ्या डॉक्युमेंटचा लाभ या संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी व्हावा अशा दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी चर्चा केली. खूप धन्यवाद मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर क्रांती व्यवहारे मॅडमला पुढील सूत्र हाती घ्यायला सांगते. धन्यवाद महोदया. त्याचप्रमाणे 4 सत्रांमध्ये जी गटशः चर्चा झाली त्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. यानंतर समारोप सत्राकडे आपण वळूया. समारोप सत्राकरिता या सत्राचे जे विशेष अतिथी आणि अध्यक्ष आहेत त्यांना मी विनम्रतेने व्यासपीठावर आमंत्रित करते. आदरणीय न्यायमूर्ती डॉक्टर अंबादास जोशी सर, माननीय डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी सर, माननीय डॉक्टर गजानन सानप सर, त्याचप्रमाणे या परिषदेचे संयोजक डॉक्टर सतीश पाटील सर आणि डॉक्टर संजय साळुंके सर, या सर्वांना विनंती कृपया या ठिकाणी मंचावर आसनस्थ व्हावे. या सत्रातील सर्व अतिथींचे, अध्यक्षांचे या परिषदेकडून मनःपूर्वक स्वागत व सत्रात उपस्थित असणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती करते की कृपया महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करावे. UGC मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र व गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय मराठवाडा पाणी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या समारोप सत्राकरिता या ठिकाणी अतिथी व आपण सर्व उपस्थित आहात. धन्यवाद महोदय. सर्व अतिथींना धन्यवाद. पुनश्च त्यांना विनंती धन्यवाद अतिथीगण. पुनश्च आपण स्थानापन्न व्हावे ही विनंती. या सत्राचे अध्यक्ष आहेत डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी सर. सरांचा जलसंधारण या विषयात अतिशय मोठा व्यासंग आहे. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण आणि पाणी या विषयावर सरांनी अनेक वर्ष कार्य केलेलं आहे.
सरांचे स्वागत करावे अशी मी विनंती या ठिकाणी डॉक्टर पाटील सरांना करते. डॉक्टर सतीश पाटील सरांना विनंती, कृपया डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच उपेंद्र कुलकर्णी सरांना विनंती, आपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. आजच्या या सत्राचे विशेष पाहुणे आहेत माजी न्यायमूर्ती डॉक्टर अंबादास जोशी सर. त्यांचे स्वागत GMNIRDचे डॉक्टर संजय साळुंके सर करतील. मानवस्त्र, ग्रंथपुष्प व रोप देऊन साळुंके सर जोशी सरांचे स्वागत करीत आहेत. धन्यवाद सर. आजचे विशेष अतिथी माननीय डॉक्टर गजानन सानप सर, यांचे स्वागत डॉक्टर पाटील सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर गजानन सानप सर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्यात ते सातत्याने अग्रेसर असतात. धन्यवाद सर. यानंतर आज दिवसभर पाणी परिषदेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम, चर्चा आणि जे विचार मंथन झाले त्याचा अहवाल डॉक्टर संजय साळुंके सर या ठिकाणी सादर करतील. साळुंके सरांना या ठिकाणी आमंत्रित करते. आजच्या दुपारच्या सत्राचं अहवाल वाचन एकत्रित मी करायचं असं ठरवलं होतं, मात्र आपण त्या गट प्रमुखांनी तो अहवाल ऑलरेडी त्याचं वाचन झालेलं आहे, त्याच्यामुळं मी तो काही रिपीट करणार नाही. साधारणपणे जे 4 गट आपण तयार केलेले होते, मी एवढंच या ठिकाणी सांगेल की अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारची चर्चा झाली. डॉक्टर पाटील सर आणि मी स्वतः प्रत्येक गटामध्ये बराच वेळ जाऊन आम्ही ऐकलं, तर अतिशय उत्स्फूर्तपणे जी चर्चा झालेली होती, तर तेच खरं या आजच्या परिषदेचं खूप चांगलं फलित आहे असं मला वाटलं. आणि अतिशय चांगलं चर्चा झाली. प्रथमतः सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत जे या ठिकाणी आले, तर त्यांचंही इन्व्हॉल्वमेंट खूप मोठ्या प्रमाणावर होतं. उद्घाटनाच्या सत्राला आपला जो हॉल आहे तो प्रचंड भरलेला होता आणि सगळ्यांचं या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसून आला. त्याच्यामुळं मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि अहवाल वाचलेलाच असल्यामुळं मी तो रिपीट करत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. या परिषदेचे जे संयोजक द्वय डॉक्टर संजय साळुंके सर आणि डॉक्टर सतीश पाटील सर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या दोन्ही संस्थांच्या वतीने ही पाणी परिषद या ठिकाणी घडवून आणली आणि याकरिता अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर लोकसहभाग, प्राध्यापक आणि पाणी या विषयामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध लोकांचा सहभाग या परिषदेमध्ये होता. असे उत्तम कार्य या ठिकाणी संपन्न झाले त्याबद्दल पाटील सर आणि साळुंके सर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता स्वागतपर त्यांना ग्रंथ व त्याचप्रमाणे एक रोप देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करावे अशी विनंती मी डॉक्टर राफे सरांना करते. डॉक्टर राफे सर साळुंके सरांचे स्वागत करतील. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर सतीश पाटील सरांचे स्वागत डॉक्टर उषा वाटाणे महोदया करतील.
धन्यवाद सर. आजच्या या सत्राचे विशेष अतिथी माजी न्यायमूर्ती डॉक्टर अंबादास जोशी सरांनी या प्रसंगी आपणास मार्गदर्शन करावे याकरिता त्यांना आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, विद्वज्जनांसमोरचं भाषण नेहमी अवघड असतं. आपण पाण्यात एवढं गंभीरपणे काम करणारी सगळी मंडळी आहात. गेली 6-7 तास आपण याच्यावर चर्चा करतो आहोत आणि पाण्यावरती मी काही खूप बोलावं असा मी पाण्यावर काही अधिकारी व्यक्ती आहे असं नक्की नाहीये. पण माझा पाण्याचा संबंध काय हे सांगण्यासाठी मी श्रोत्यांना एक प्रश्न विचारणार आहे. उत्तर देणं ऐच्छिक आहे, देऊ नका. किती लोकांना थंड पाणी पोळलंय? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे, थंड पाणी कधी पोळतं का? ज्यांना जेव्हा पोळतं ना तेव्हा कळतं. मी अशा गावातून आलो आहे की जिथे रॅशनच्या दुकानाची रांग काय असते हे समजण्यापूर्वी पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरण्याची रांग असलेल्या गावात मी आलोय. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की पाणी कसं पोळतं ते पाहिलेलं आहे. माझ्या गावामध्ये, गावाचं नाव सांगतो, अनेकांना माहिती असेल, अंबाजोगाई पासून 9 किलोमीटर पश्चिमेला डोंगर पिंपळ नावाचं गाव आहे आणि डोंगर पिंपळाच्या रस्त्यातल्या गावाचं नाव आहे दगडवाडी. त्याच्यावरनं तुम्हाला गावाचा भूगोल, जिओग्राफी, जिओलॉजी कळली असेल. गावात 2 विहिरी, एका विहिरीत उतरून त्या पाण्यात पाय बुडवून तेच पाणी घेऊन जायचं प्यायला. पोटॅशियम परमॅंगनेट टाकून किंवा उकळून ते पाणी प्यायचं. माझ्या घरात 3 नारू झालेला आहे, इन्क्लुडिंग मी. यंगेस्ट बॅच मधला मी आहे. माझी आई, काका आणि वडील 4 सॉरी. म्हणून मी विचारला प्रश्न की किती लोकांना पाणी पोळलंय? 72च्या दुष्काळामध्ये वाणा नदीवर पाणी प्यायला जाऊन दिवसाकाठी 6 गायी मेल्यात आमच्या. पाणी प्यायलं की गाय उठायचीच नाही आणि माझ्या मेवण्यांची गाय आम्ही वाड्यात बांधून वाचवली, जावयाची गाय मरायला नको म्हणून. तर 1 आण्याला 1 घागर पाणी, असं 75 दिवस त्या गाईला 75 आण्याचं पाणी पाजलं होतं आणि ती मेली नाही. हे मी काय सांगतोय की इथं बसलेले सगळे जे पाण्यावर अध्ययन करणारी माणसं आहेत, पाण्यात काम करणारी माणसं आहेत, जे प्रत्यक्ष काम करतात, त्यांच्याबद्दल मी काही बोलण्याची गरज नाही, त्यांना माहिती आहे. जी तरुण मंडळी आहेत, तुम्ही एकदा बघून या पाणी पोळतं कसं, ते काय कष्ट घ्यावे लागतात पाण्यासाठी. त्याच्याशिवाय कळत नाही पाण्याचा खरा प्रश्न काय आहे ते. तुकारामांनी उगीच नाही सांगितलं ज्याच्या घडी आड विहीर नाही त्यांनी झाड लावू नये म्हणून. जेव्हा शेतकऱ्याला लावलेली बाग तोडून टाकावी लागते पाणी नाही म्हणून, मोसंबीचा आलेला बहार सुकून जातो, तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्व त्या शेतकऱ्याला त्या दिवशी कळलेलं असतं. आणि आपण पाठीमागे जाऊन भूतकाळाचं अध्ययन नाही करत. ते केल्याशिवाय भविष्यातला मार्ग नाही सापडणार. मी हे सगळं बॅकग्राऊंड डिस्कशन करतोय. तुम्ही सगळे काम करणारी समजूतदार माणसं आहेत, त्यामुळं तुमच्याशी काय बोलावं असा जेव्हा प्रश्न मला आला त्यावेळेस मी 2-3 मुद्दे सांगणार आहे. दिवसभर ऐकून थकलेल्या माणसांना अधिक थकवायचं नाही, त्यांनी माझं भाषण ऐकताना झोपायला नको, हे माझं कर्तव्य आहे. मला पाण्यासंदर्भात जे अनुभव मिळाले, म्हणजे मी असा दावा करू शकतो की गेली 40 वर्ष मी पाण्याचा अभ्यास करतोय, अजून पूर्ण झालेला नाही. आडगावापासून अण्णा हजारेंपर्यंत आणि रविशंकर गुरुजींच्या शिष्यांनी केलेलं कावेरीच्या उपनद्यांवरचं काम आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं काम,
हे मला पाहायची संधी मिळाली आहे. मला परमेश्वरांनी तेवढी शक्ती आणि वेळ दिलाय तर मला फिरायला मिळालं, मी पाहिलेलं आहे. मी माझ्या शेतात पाणी अडवून जे पाणी वाचवलं, मला त्याचे पैसे नाही करता आले बरं. कारण शेतीबद्दल मुकुंदराव गायकवाडांनी मला सांगितलं होतं की ज्या शेतीत पैसा मिळत नाही ती शेती नाहीये. ते माझ्या शेतातली हिरवळ पाहून मला म्हणाले की जोशी साहेब, हे तुमचं बालपणचं हिरवळीचं स्वप्न आहे म्हणाले, शेती नाहीये. मला हिरवळ मिळाली आहे, भरपूर हिरवळ आहे. माझ्या शेतातल्या वाचवलेल्या पाण्याचा हिशोब आता ज्यांना पद्मश्री मिळालं ना, त्या सुभाष शर्माने सांगितला. ते म्हणाले तुम्ही काही कोटी रुपयाचं पाणी वाचवलंय. 32 वर्ष 6.5 एकर मधून एक थेंब पाणी सरफेस फ्लो झालेला नाही. आणि मातीचं संवर्धन किती झालंय, जिथे आऊत जमिनीत जात नसे, नांगर जात नसे, तिथे 32 वर्षामध्ये 10 इंच प्लस एवढी माती जमलेली आहे. त्यामुळं पाणी, ती विषाची व्याख्या काय आहे? डायबेटीस वाल्याला साखर खाऊ घातली विष आहे ना, त्याला विष द्यायची गरज नाही मारण्यासाठी. त्यामुळं पाणी हे जर बेशिस्त जाऊ दिलं तर ते एकटं जात नाही, ते जमिनीवरची असली कण माती घेऊन जातं. म्हणून पाण्याच्या शक्तीचा आदर केला पाहिजे. हा मुद्दा मी का सांगितला, मी असा मुद्दा लिहून ठेवला होता की पाण्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही म्हणाला अरे आम्ही एवढं काम करतोय, आम्हाला पाण्याचा अभ्यास काय करायला सांगताय? आय मीन इट. फक्त मी म्हणत असताना पाण्याचं फिजिक्स आणि इंजिनिअरिंग माझ्या डोक्यात आहे. पाण्याबद्दलचा असा नियम आहे की पाणी जेवढं असंघटित असेल तेवढं ते संवर्धनक्षम आहे. हे मराठी अवघड असतं, आपण सवय नाही ना मराठी ऐकायची. इंग्रजीत सांगू, मायक्रो कॉन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ऑफ वॉटर इज नेट सेव्हिंग ऑफ वॉटर. मी याचा सोर्स पण सांगतो, हे माझं संशोधन नाही. चव्हाण नावाच्या फॉरेस्ट मधल्या अधिकाऱ्यांनी नगरमध्ये पहिल्यांदी तारीख काढायला गेलं तर 32-34 वर्षापूर्वी त्याच्या क्षेत्रातल्या डोंगरांवरती 2x1x4 ढोबळपणे, किती झालं चौरस फुटाच्या भाषेत, क्युबिक फुटाच्या भाषेमध्ये 2x1x1 म्हणजे 2, 8 घनफुटापेक्षा जास्त नाही या आकाराचे चर खोदले. मी त्याचं डिझाईन काढून गव्हर्नमेंटला दिले सुद्धा. सगळे चर जर असे नोंद केले, लिहिले तर इट लुक्स लाईक पिरॅमिड. चरांचा पिरॅमिड. चरांच्या पिरॅमिडचा परिणाम असा आहे, डोंगरावरची माती वाहून उतरतच नाही, आली तरी चरात येऊन थांबते. आणि आलेलं पाणी संघटित नसल्यामुळे ते चर फोडून खाली येत नाही. सरकारचा जो CCT नावाचा प्रकार आहे ना, माझ्या दृष्टीने याचं वर्णन, मी माझी व्याख्या केली आहे, सरकारी खर्चाने पाणी काढून देणे. 1 मिलीमीटर जरी त्याचा अँगल चुकला तरी तो CCT भरला की तो फोडून 100% पाणी वाहून जातं आणि जाताना टनानीशी माती घेऊन जातं. आपण ते गणितात प्रमेय मांडतो ना, देअरफॉर डॉक्टर लिहितो ना त्रिकोण काढून डायग्नोसिस. सो व्हॉट इज द डायग्नोसिस? एवढं पाणी कधीही जमा करू नका की जे बांध फोडून निघून जाईल. त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावरती पाण्याचं काम केलं, मी होतो सहभागी. जे काही 4 दिवस काम केलं त्याच्यात 1 दिवस मी होतो. कॅन यू इमॅजिन, करावयाच्या कामाच्या फक्त 5%, किती, ओनली 5%, आणि केलेल्या खड्ड्याचा आकार किती आहे सांगू? डोक्यावर उचलता येईल एवढ्या घमेल्याच्या आकाराचं खड्डा. त्या वर्षी पाऊस कमी पडला असं आपण गृहीत धरू, पण त्र्यंबकेश्वर शहरात त्या वर्षी रस्त्यावरून पाणी वाहिलं नाही, पूर आला नाही. जेवढं सूक्ष्म पाण्याचा साठा कराल तेवढं पाणी ग्रॅव्हिटेशनल रूल प्रमाणे उपलब्ध छिद्रांमधनं, जमिनीच्या उपलब्ध सांदी कोंदीतनं सरळ जमिनीत जातं. आता जमिनीत जाणाऱ्या पाण्याच्या विरुद्धचा युक्तिवाद काय मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र कशी आपल्याला माहित आहे, दगडांची भूमी आहे. मग या बेसाल्ट मध्ये पाणी जाईल का? ह्याच्यावरती 2 कॉमेंट्स आहेत. आपले जिओलॉजिस्ट बहुतेक नाही आहेत, हजार, त्यांचा गायडन्स यासाठी डायरेक्ट उपयुक्त आहे, त्यामुळे ते नसल्याचा फायदा घेऊन मी बोलतो.
महाराष्ट्राचा जिओलॉजिकल मॅप, माझा आग्रह आहे पाण्याचा अभ्यास करणाऱ्या आणि अभ्यास न करणाऱ्या दोघांसाठी त्यांच्या महाविद्यालयात, विद्यालयात, घरात महाराष्ट्राचे 2 नकाशे पाहिजे. आपण जे सगळे नकाशे बघतो ना त्याला पॉलिटिकल मॅप म्हणतात. मला महाराष्ट्राचे, देशाचे 2 नकाशे पाहिजे. मी देश का आणला ह्याच्यामध्ये की महाराष्ट्राची बॉर्डर काय सरळ रेख मारण्यासारखी नाही आहे ना, ती वाकडी तिकडी आहे. म्हणून महाराष्ट्र आणि बाजूच्या प्रांतांमधला आणि महाराष्ट्रातला जिओलॉजिकल आणि क्रॉप मॅप पाहिजे. रिपीट करू, महाराष्ट्रातल्या भूगर्भाचा नकाशा. मग भूगर्भाचा नकाशा म्हणजे काय की नकाशा काढला की गोंदिया टू अमरावती, तिवसा वगैरे असं अमरावतीचा भाग इथपर्यंत डॉटेड मार्किंग करायचं. कशासाठी? दगड, गोटे आणि मुरुम यांनी भरलेलं क्षेत्र. अमरावतीत मेळघाट आणि अकोला ते अकोट बिसाट कम्प्लीट डार्क. मग गोदावरीकडे आपण खाली आलो की काळी माती असलेला पॅच. सगळी काळी माती नाही आहे. जायकवाडीच्या धरणातलं पाणी 1 किलोमीटर पलीकडे पण बोरला पाणी नाहीये. जायकवाडी धरणाच्या बॉटमला आधी सिल्टमुळे पाणी जात नाही. हे माहिती आहे ना, शेतकऱ्याच्या मुलांना माहिती आहे, इंजिनिअरिंग वाल्यांना माहिती आहे, बाकीच्यांना माहिती नाही. सिल्ट इज परमिएबल स्ट्राटा. सिल्ट मधनं एक थेंब पाणी गळत नाही. गळक्या धरणाची गळती बंद करायची असेल तर काळी माती भरतात. वरती सिल्ट एक परमिएबल पाणी जाऊ देत नाही आणि खाली मोनोलिथिक बेसॉल्ट. महाराष्ट्रामध्ये फार कमी पॅचेस आहेत की जिथे सलग बेसॉल्ट आहे. आता हे मोनोलिथिक हे 100% लिटरली घेऊ नका. मेजर पोर्शन इज मोनोलिथिक. 12 किलोमीटर, 10 किलोमीटर, 4 किलोमीटर पाणी नाहीये. म्हणून महाराष्ट्राच्या जिओलॉजीचा मॅप प्रत्येक पाणी अभ्यासकाच्या घरात पाहिजे. आता दुसरं क्रॉप. आपण मगाशी क्रॉपचा विषय झालाय चर्चेमध्ये आलेला. कुठे नाचणी उगवते, कुठे बाजरी उगवते आणि कुठे जोंधळा उगवतो आणि कुठे गहू उगवतो, हे त्या मातीच्या क्षमतेचं, जमिनीचं दर्शक आहे. हा त्याचा पॅरामीटर आहे अबाव द ग्राउंड. मग जिथं सांगलीचा कुठला जतकरचा भाग, अहो जिथं नाचणी उगवायला पाहिजे तिथं ऊस लावला, पाण्याचंही वाटोळ आणि जमिनीचंही वाटोळ. वाय डू इट? आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं वापशाची व्याख्या करतो, माहिती आहे ना सगळ्यांना. माती वळली तर त्याचा लाडू झाला नाही पाहिजे, पीठच राहिलं पाहिजे. आणि मी माझ्या बालपणापासून ऐकत आलोय, रेडिओ आणि लिटरेचर मध्ये वाचत आलोय, उत्तम निचऱ्याची जमीन पाहिजे. मग निचऱ्याची जमीन म्हणजे जमिनीवर पाणी दिसलं नाही पाहिजे ना. उसात पाणी सोडायचं आणि खडा टाकून डब्बा वाजलं की मोटर बंद करायची. दिस इज नॉट व्हॉट इज इरिगेशन दॅट इज एक्सपेक्टेड. महाराष्ट्रासमोर जिथं जास्त पाणी वापरतात वेडेपणाने आणि स्वार्थीपणाने, त्यांच्या जमिनी 15 वर्षामध्ये नापीक होणार आहेत. एक्सेसिव्ह सॅलिनिटी. कॅन यू इमॅजिन? याचं चिंतन हा पाणी वापराच्या संयमाचा धडा आहे. या पद्धतीने याच्याकडे बघावं. अजून एक पाण्याचा मी मगाचपासून सांगतोय, पाण्याचा अभ्यास केला पाहिजे. आता मी पाण्याच्या शक्तीबद्दल सुरुवातीला बोललोय, मी थोडा आणखीन तोच मुद्दा एम्प्लिफाय करतो आणि थांबतो. मला एका ठिकाणी नदीत काम करायला जाम समर्थाच्या तिथं संधी मिळाली. मी माझ्या डोक्याने काय सांगितलं की मला सलग जमीन शेत उकरायची नाही नदी. मला नदीच्या 4.5 किलोमीटर प्रवाहामध्ये मला जिथे कुठे थोडं जरी कडक लागलं की मला थांबायचं आणि मला डोह निर्मिती करायची. डोह निर्मितीचा परिणाम सांगू तुम्हाला. 4.5 किलोमीटर काम झालं तर मे एंडला 4.5 किलोमीटर मध्ये थोडं पाणी होतं. प्रत्येक डोह भरलेला होता. अदरवाईज काय होतंय, एलिव्हेशन प्रमाणे जसा उन्हाळा यायला लागतो तसं वरचं पाणी वाळत जातं आणि मग जिथं अडवलंय तिथे शेवटी पाणी राहतं. पाव अर्धा चतकोर किलोमीटर. पण नदीवरचं ओढ्यावरचं काम करत असताना डोह निर्मिती केली तर ज्याला इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर म्हणता ना, तसं नदी काठच्या प्रत्येकाला, जनावरांना प्यायपुरतं पाणी तर मिळेल. आणि या डोहामुळे 2 फूट, 2.5 फूट, 4 फूट, 6 फूट पाण्याच्या तळाचा स्तर आपोआप खाली असणार आहे आणि ते भोवतालच्या जमिनीमध्ये पाणी व्हायला परवानगी देणार आहे. त्यामुळे पाण्यात काम करणाऱ्यांनी आपण जो ओढा नदी ज्याच्यावर काम करणार असू तिथे डोह निर्मितीचा प्रकल्प घ्यावा असा माझा आग्रह आहे. आधीच्या चर्चेत हा मुद्दा कुठेही आलेला नाही, म्हणून मी हा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला आहे.
हायड्रॉलॉजीचा विषय झालाय, थोडासा लाइटर मूड म्हणून गंमत सांगतो. रामायण सगळ्यांनी वाचलंय? सगळ्यांनी रामायणातले समुद्र आणि प्रभू रामचंद्रांची चर्चा ऐकली? अरे तो प्रार्थना करतो, जा मला जायला जागा दे, नाही म्हणे, देत नाही जागा. मग काय केलं, धनुष्य काढला आणि म्हणे मी तुला आता जाळून रस्ता करतो. तिथं समुद्र काय म्हणला? समुद्राच्या तोंडात आलेली वाक्य ही हायड्रॉलॉजीच्या प्रिन्सिपलचे सायटेशन आहे. त्याने म्हणलंय, प्रभू मी तुझ्या आज्ञेने समतल आहे, मी पायरी सोडली तर काय होईल? नुसतं ॲक्वाटिक लाईफ डिस्ट्रॉय नाही करणार, मी पृथ्वी नष्ट करून टाकेन. रिस्पेक्ट द पॉवर ऑफ द वॉटर, स्टोअर इट विथ मिनिमम स्टोअर. म्हणून मी जे म्हणतो ना, थोडे 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 लहान लहान, आपला जो विषय चाललाय ना, मगाशी आमच्या चर्चेत एक विषय आला होता की नॉन कमांड एरियावाल्या लोकांचं पाण्याचं काय करायचं. माझा असं बिलीफ आहे, आता बिलीफ म्हणल्यावर काय, बिलीफ आहे, त्याला काय रिझन देण्याची गरज नाही. या ठिकाणी जर सूक्ष्म पातळीवरती टोपलं पाणी अडवलं, टोपलं पाणी अडवलं, त्या भागातली पिकं ही नंदनवन होतील. कधी स्वतःला प्रश्न विचारा बरं की जिथं 12 वर्षांनी दुष्काळ पडण्याचा इतिहास आहे भारतातला, या देशाला जगातलं नंदनवन का म्हणले? अहो पाणी नाही पण सूर्यनारायण आहे ना, आणि सूर्य आहे म्हणून पिकं आहेत, सूर्य आहे म्हणून पाऊस पडतो, सूर्य आहे म्हणून झाडं उगवतात म्हणून पक्षी आहेत, जंगलं आहेत म्हणून प्राणी आहेत, म्हणून भारतभूमी हे जगातलं श्रेष्ठ राष्ट्र आहे. आपल्याला हे शक्यतो तितक्या मागे नेऊन गेलं पाहिजे. मी जे पाणी हार्वेस्टिंगचा विषय सांगितला ना, आम्हाला हे करता येईल का कम्युनिटी म्हणून? सगळी गायरानं, मला माहिती आहे अर्धी गायरानं जो ऑक्युपाय झाली आहेत, नवीन गायरानं क्रिएट करावी आणि तिथे पाणी अडवावं, हे आपल्याला करता येईल का? वाय नॉट? प्रत्येक घरात प्रत्येकाने आपल्यावर छपरावर पडलेलं पाणी वाचवलं तर 365 अनपोल्युटेड अनकॉन्टॅमिनेटेड पाणी प्यायला मिळू शकतं. लातूरला एका ग्रस्तानी केले, राजस्थानच्या स्टाईलने रिक्लायनिंग रूफ इनसाइड द हाऊस. घरात चौक ठेवायची पद्धत होती ना, तर सगळं पाणी आतमध्ये घेऊन हौदात साचवलंय. त्यात घालायचा पोहरा आणि सोल दोरी धुतल्याशिवाय ती घालत नाही मध्ये, आणि अनकॉन्टॅमिनेटेड क्लीन वॉटर वर्षभर प्यायला मिळतं. कुठल्याही रोगाला प्रवेश नाही आतमध्ये यायला. हे करता येईल का नाही आपल्याला? म्हणून मी म्हणालो, पाणी पोळल्याशिवाय पाण्याचं महत्व कळत नाही. एका सहज बाटलीला 20 रुपये देतो राव पाणी प्यायला, मग आपण घरी का नाही वापरत पाणी या पद्धतीने? मी नागपूरला, मला एकदा पाण्यावर बोलायची संधी मिळाली. मी अरुण देशपांडेंना बोलायचा प्रयत्न केला, त्यांना हार्ट अटॅक आला आणि मलाच भाषण करावं लागलं. मी गावातला विषय सांगितला ना माझ्या. सांगू पुढची गोष्ट, पाण्याचं शॉर्टेज किती तुमच्या लक्षात आलं? बाजेवर बसून आंघोळ करायची, खाली टोपलं ठेवायचं, ते आंघोळीचं पाणी त्या टोपल्यात जमा करायचं, त्यात कपडे धुवायचे. ते कपडे धुलेलं पाणी फेकायचं नाही, त्याच्यात शेण कालवून सडा टाकायचा. ज्या लोकांनी पाण्याचा एवढा चटका फेस केलेला आहे, काय बिशादे पाण्याचा ग्लास घेऊन अर्धा फेकून देतील. हाऊ इझिली वी थ्रो द वॉटर. आंघोळीचा मग मी इतकं चॅलेंज करून सांगतो, एकही हात वर येणार नाही कुणाचं मग 200 मिलीग्रामचं विचारलं तर. सगळ्यांचे 1 लिटरचा मग आहे आंघोळीचा. किती पाणी अंगावर पडतं माहित आहे? अर्ध्याला कोणती ते पाठ कोरडी असते आंघोळ केल्यावर, गडबड असते ना, पटपट अंगावर उतरून घेतलं. हाऊ मच वी आर वेस्टिंग. मी विनोदाने आमच्याकडे नवीन पिढीला म्हणतो की का रे जेवला हात धुवून आला? हो म्हणलं, त्याचं अन्न धुवायला किती पाणी गेलं आणि साबण धुवायला किती पाणी गेलंय? नळ उघडून दिलेला आहे आणि ते साबण धुईपर्यंत हात धुवायचा. अरे चांगलं स्वच्छ खाल्लंच ना, त्याला एवढं साबण कशाला पाहिजे? ठेवूनच तिथं मीठ आणि पीठ एकत्र करून 1 मिनिटामध्ये हात स्वच्छ होतो. पाण्याचा वापर क्षणोक्षणी उत्तम झाला पाहिजे. मायसरली पाण्यासारखा पैसा ही जुनी म्हण झाली. पैशापेक्षा दुर्मिळ समजून पाणी वापरलं पाहिजे. हे व्यक्तिगत आयुष्यात केलं अशी शक्यता नाही की तुम्ही नळ उघडा टाकून जाल. सोलापूरला एक कार्यकर्ता आहे, त्यांनी आपल्या घरात गळके नळ रिपेअर करायचं सामान ठेवलंय. कुठे नगरपालिकेचा नळ दिसला वाहतोय की लगेच माणसाला फोन करतो, येतो, आपल्या खर्चाने नळ रिपेअर करतो. तो म्हणाला, होते नगरपालिका करेल तेव्हा करेल, पण मी पाणी पाठी भरतो ना वाया गेलेल्या पाण्याची. कॅन वी सी टू द वॉटर फ्रॉम दिस अँगल? प्लीज डू इट. हा, आता हा फार मजेशीर मुद्दा आहे, हा चर्चेत आलेला नाही कुठल्याही. आपण जिओलॉजीचा विषय बोललो ना मी, आपल्या परिसरातल्या टेकड्या,
त्याचं जिओलॉजिकल स्टेटस आम्हाला माहिती पाहिजे का? मी त्याच्या मागचं मला समजलेलं इंजिनिअरिंग सांगणार आहे तुम्हाला. टेकडीचं आपण असं गृहीत धरू की आपण त्याचं सिटी स्कॅन केलाय किंवा सोनोग्राफी केली आहे. कसं मिळेल पिक्चर आपल्याला? तो मनमाडचा अंगठा पाहिला का नाही डोंगराचा? व्हॉट डज इट इंडिकेट? इट इंडिकेट्स अ स्ट्रॉंग रॉक इनसाइड द हार्ट स्ट्रक्चर ऑफ द माउंटेन. ओके, त्या डोंगराचा आपण ज्यावेळेस सोनोग्राफी केली तर आतमध्ये डार्क हार्ट दिसतो ना एक्सरे मध्ये, तसं तो आतमधला तो पांढऱ्या रंगाचा दगड दिसणार आहे. मग त्याच्या भोवती जाळीदार गोटे 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 असलेलं स्ट्रक्चर, त्याच्या भोवती माती. माझा असा दावा आहे या डोंगराच्या पोटातले दगड सोडले तर उर्वरित सगळ्या कॅव्हिटीज ह्या वॉटर स्टोअर आहेत आणि ते पाणी साठवतात केव्हा? जेव्हा त्या डोंगरावर गवत असेल. गवताचं हायड्रोलॉजीतलं महत्व माहिती आहे? तुकारामाने सांगितलंय, महापुरे झाडे जाती लवाळे वाचती. मोठ्या मोठ्या नद्यांमधलं लवाळ जात नाही. कशामुळे? ते पाण्याला सांगतं मी नम्र होतो, तू मला सांभाळ, मी तुला सांभाळतो. पाण्याची गती कमी करणारं इंजिनिअरिंग मधलं ऍक्सेप्टेड प्रिन्सिपल आहे ग्रासेस अँड बांबू. दे ब्रिंग स्टॅबिलिटी टुवर्ड द रोड्स अँड स्ट्रक्चर्स. इट परमिट्स द वॉटर टू फ्लो विदाउट टेकिंग अवे सिंगल ग्रेन ऑफ सॉइल ऑर सँड. म्हणून ह्या प्रकारची गवत लावणं, डोंगरावरती गवत लावलं. आता बघा बरं, डोंगरावर गवत लावलं, पाण्याचा एनर्जी कमी झाला, मातीची वाहतूक कमी झाली, आतमध्ये पाणी गेलं. आता मी नाव आय एम कमिंग टू दॅट इंजिनिअरिंग पार्ट ऑफ इट. ही माती, त्यातला रिइन्फोर्सिंग रूट्स ऑफ द प्लांट्स अँड ग्रासेस, दे फॉर्म अ रिजिड कॉम्पॅक्ट मास. इट स्टॉप्स डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. खालून वाहून जाणारं पाणी आहे ना, त्याचं गती ते कमी करतं आणि मग नदीच्या झऱ्यातलं पाणी झुळू व्हायला लागतं, भदभद वाहत नाही. आणि ज्यावेळेस शुष्क झाल्यानंतर त्या वरच्या मातीत क्रॅक्स येतात ना, त्यावेळेस त्या झऱ्याचं पाणी जोरात व्हायला लागतं. ऐकलंय? आठवतंय? लिकेज ऑफ एअर इज क्रिएटेड, व्हॅक्युम इज ब्रोकन. म्हणून आम्हाला पाण्याचं काम करत असताना निसर्गाकडे दुर्लक्ष करून पाण्याचं काम होणार नाही. म्हणून गायरान, म्हणून जंगल. देवरायांचा रोल काय? कशासाठी होता देवराय? देवराई नाव पण काय छान आहे. गावाच्या शेजारी एक काडी तोडणारे असं जंगल. अहो, ते पाण्याचं हायड्रोलॉजीचं सेंटर आहे. ते तिथं जमा केलेलं पाणी शतशः जमिनीत जाणार आहे. झाडाची मुळं जी जमिनीत असतात ना, तुम्ही कल्पना करा, इथं बसलाय तुम्ही आणि वारा आलाय, झाड हलतंय, भीती वाटते झाडाखाली उभं राहायची. असं नाही वाटत का की ते हालतं झाड खालच्या मुळ्या हालून जमिनीतले पोरसनेस इम्प्रूव्ह करतंय? जमिनीत पाणी जातं झाडांच्या मुळांच्या हालचालीमुळे. आणि जमिनीत जर हवाच राहिली नाही तर बघा अंदमानला जाऊन, किंवा इकडे कुठलं मोठं फेमस जंगल, पाण्यातलं जंगल आहे ना कलकत्त्याच्या पलीकडे, एअर रूट्स येतात हवा घेण्यासाठी, जमिनीतनं मुळं बाहेर येतात. नुसतं पाणी चालत नाही, हवा पण असते जमिनीत. हे सगळं हायड्रोलॉजीच्या अभ्यासाचा भाग आहे. माझा असा आग्रह आहे की तुम्ही मिळेल त्या मार्गाने हायड्रोलॉजीचं अध्ययन करावं. आणि बाकी समन्वयी अकॅडमिक भाग जो आहे पाण्याचा तो आपण करू. आणि आता माझ्या दृष्टिकोनातनं मी बोललोय 15-20 मिनिटं, एवढं पुरे याच्या समारोपाला. पण जिओलॉजी आणि हायड्रोलॉजी याचा गंभीर अभ्यास झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या मोनोलिथिक बॅसॉल्ट म्हणजे अकोला एरिया जर सोडला तर उर्वरित भागात वेदर्ड बॅसॉल्ट आहे की जो भूकंपाच्या धक्क्यांमध्ये क्रॅक झालाय. आणि क्रॅक्ड बॅसॉल्ट बद्दल खानापूरकरांचं काय मत आहे मी सांगतो. नाव ऐकलंय सगळ्यांनी पाण्यात काम करणारे खानापूरकरांचं. खानापूरकरांचं असं मत आहे की आपण जर पाणी मॉडरेट रेशो मध्ये स्टोअर केलं तर वेदर बेसाल्ट सुद्धा पाणी खाली जायला परवानगी देतो. हा प्रयोग त्याने आडपाटी भागात केलाय. तापीचं तर मी बघून आलोय. माझा असा आग्रह आहे की पाण्याच्या अभ्यासकांनी तापी क्रीक मधलं खानापूरकरांचं काम बघून यावं. लोक दर्शनाला जातात ना तीर्थयात्रेला, तसं मी त्यांचं तापी क्रीक मधलं काम 5 वेळेस जाऊन बघून आलोय. तो तापीचा जो सॉइल स्ट्राटा आहे ना, तो तापीच्या वयावरनं ठरवायचा आहे. तिथे मातीचे आणि वाळूचे लेयर्स आहेत, वन आफ्टर द अदर. एका विहिरीत पाणी सुटलं सांडव्याचं धरणाच्या, 8 इंचाचे 4 नळ सोडलेत. 80 दिवस विहीर भरत नाही.
सांडवा चालू असेपर्यंत सगळं पाणी जमिनीतल्या वाळूच्या थरांमध्ये चाललं जातं आणि भोवतालचे परिसरातले 3-3 किलोमीटरचे बोर रिचार्ज झाले. आपण जे पाणी वापरतो आहोत जमिनीतलं काढून, हे कदाचित रामायण काळात 5000 वर्षापूर्वी खाली गेलेले आहे. पाण्याची खाली जाण्याची गती अत्यंत क्षीण आहे. प्रचंड अडचणी आहेत ना, त्याला वाकडं तिकडं ते साप चालतो तसं त्याला फिरत फिरत खाली जायचंय. म्हणून जेवढं थोडं पाणी अडवलं खाली घालवलं तेवढं ते जास्त श्रेष्ठ ठरणार आहे. त्यामुळे पाण्याचा आपला असलेला अभ्यास अधिक संपृक्त व्हावा, अधिक तीव्र व्हावा, या इच्छेने मी आपल्या समोर बोलायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते म्हणतात ना की अध्यक्षाचं बोलणं गप्प बसून ऐकून घेतात लोक सभ्यता म्हणून. थँक्यू फॉर दिस. आभार मानतो मी तुमचे, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल, आणि जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. आपण केलेले वक्तव्य आम्हाला मार्गदर्शक आणि डोळस करणारे आहे. यानंतर डॉक्टर गजानन सानप सरांना विनंती करते, कृपया या ठिकाणी संबोधित करावे. सर्वांना नमस्कार. गोपीनाथराव मुंढे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था आणि UGC मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा पाणी परिषद च्या निमित्तानं आज दिवसभर होत असलेल्या या पाणी विषयाच्या मंथनामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज सहभागी झालेला आहात. आपल्या सर्वांचं या पाणी परिषदेच्या मंथनाच्या निमित्तानं मी विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या समारोप प्रसंगी उपस्थित असणारे ज्यांचं मार्गदर्शन आपण आता ऐकलं असे माननीय न्यायमूर्ती डॉक्टर अंबादासजी जोशी सर, ज्यांचं अध्यक्षीय समारोप आपण ऐकणार आहोत असे उपेंद्र भाऊ, ज्यांच्या सोबत आपण आज दिवसभर आहोत आणि ज्यांच्या नेतृत्वात गोपीनाथ मुंढे नॅशनल इन्स्टिट्यूट आणि मालवीय मिशन विद्यापीठाच्या दोन महत्वाच्या संस्था आम्ही अतिशय सक्षमपणाने चालवतो असे गोपीनाथ मुंढे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर संजय साळुंके सर आणि प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील सर, या दोघांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो. आपणही सर्वजण जोरदार टाळ्यांनी यांचं कौतुक करूयात की मागील अनेक दिवसांपासून अपेक्षित असणारी पाणी परिषद ही विद्यापीठाच्या या निसर्गरम्य प्रांगणामध्ये संपन्न होती आहे. व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे आमचे व्यवस्थापन परिषदेचे सहकारी डॉक्टर व्यंकटेश लांब, योगिताताई होके पाटील, डॉक्टर वैशाली खापर्डे, पाणी या विषयामध्ये सातत्यानं काम करणारे आदरणीय सर्जेरावजी वाहक, नरहरीजी शिवपुरे, सर्वच मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, GMNRD गोपीनाथराव मुंढे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था ही स्वायत्त संस्था आहे. एका अर्थानं गोपीनाथरावांच्या निधनानंतर या विद्यापीठामध्ये ग्रामीण विकास आणि त्यावर होणारं संशोधन हे अधिक प्रभावीपणाने व्हावं असा एखादा चांगला विभाग, अशी एखादी चांगली संस्था या विद्यापीठामध्ये कार्यान्वित व्हावी, त्या हेतूनं आम्ही या विद्यापीठामध्ये सिनेटमध्ये या संस्थेचा ठराव मांडला, व्यवस्थापन परिषदेने त्याला मान्यता दिली आणि नंतर महाराष्ट्र शासनाने या संस्थेला मान्यता दिली. तत्पासून गोपीनाथ मुंढे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था ही या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 4 कोर्सेस या ठिकाणी चालवते. इन्स्टिट्यूटची स्वतंत्र इमारत आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की ज्यावेळेस ही संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या स्थापनेमध्ये मी होतो आणि त्यावेळेस आम्ही नानाजी देशमुख विश्वविद्यालय असेल, NIRD असेल, इरमा असेल, महात्मा गांधी ग्रामीण विश्वविद्यालय असेल, अशा सर्व संस्थांचा अभ्यास करून
मराठवाड्यामध्ये ग्रामविकासाच्या प्रश्नांना घेऊन काम करणारी एखादी संस्था या ठिकाणी असावी असा विषय मांडला आणि या ठिकाणी मराठवाड्याचे लोकनेते गोपीनाथरावांच्या निधनानंतर त्यांच्या नावानं ही संस्था या विद्यापीठामध्ये आम्ही सुरू केली. आज एका अर्थानं ही पाणी परिषद ही खऱ्या अर्थानं ज्यावेळेस गोपीनाथराव या सर्व मराठवाड्याच्या भागाकडे बघत असतील त्यावेळेस एका अर्थानं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावानं असणाऱ्या या एकमेव इन्स्टिट्यूशन मध्ये अशा पद्धतीची ही पाणी परिषद होऊन यावर पाणी या विषयातलं मंथन होतंय याचं एक आंतरिक समाधान त्यांना निश्चित मिळालं असेल अशी मी आशा करतो. विद्यापीठाच्या विषयामध्ये पाणी हा विषय घेऊन सातत्यपूर्ण रीतीने काम झालं पाहिजे हा विषय आम्ही सातत्यपूर्ण रीतीने विद्यापीठ परिसरातही लावतो. 750 एकराचा हा विद्यापीठाचा परिसर आहे. या पूर्ण परिसरामध्ये 40 पेक्षा अधिक विहिरी या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहे. आता व्यवस्थापन परिषदेच्या वतीनं या सगळ्या विहिरी आपण संरक्षित केलेल्याच आहे, परंतु याचं पुनर्भरण झालं पाहिजे. या विद्यापीठाला जो बाजूनी डोंगर आहे त्या डोंगराला चरा करून त्याचं पाणी हे विद्यापीठाच्या परिसरामध्ये मुरलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं एक स्वयंपूर्ण हरित विद्यापीठ अशी संकल्पना घेऊन या ठिकाणी आम्ही सुद्धा काम करतोय. विद्यापीठ पाणी, ऊर्जा, पर्यावरण, पाणी पुनर्वापर या सर्व विषयामध्ये विद्यापीठ स्वयंपूर्ण झालं पाहिजे. विद्यापीठामध्ये पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसर हरित विद्यापीठ म्हणून आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. याला या ठिकाणी असणारा विद्यार्थी आणि समाजाची मोठ्या प्रमाणावर साथ असण्याची गरज ही आगामी काळामध्ये असणार आहे. या कॅम्पसमध्ये जे व्हेकल्स असतील ते ई व्हेकल्स असतील. आता या परिसरामध्ये या पुढच्या वर्षभरामध्ये विद्यापीठाच्या वतीनं ई व्हेकल्सची खरेदी आम्ही करतोय आणि कॅम्पसमध्ये संपूर्ण परिसरात फिरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि सर्वांना ई व्हेकल्स या परिसरामध्ये उपलब्ध असतील, जेणेकरून की आपल्याला आपल्या वाहनांचा वापर हा कमीत कमी करता येईल. विद्यार्थ्यांना सायकल्स किंवा IIT मध्ये आपण बघतो की सायकलचा वापर विद्यार्थी करतात. या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना सायकलचा वापर करता येईल का अशा पद्धतीचा ही प्रयोग या विद्यापीठामध्ये आम्ही करतो आहोत. या सर्व प्रयोगांसाठी डॉक्टर सतीश पाटील सर असतील, संजय सोळुंके सर असतील आणि आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य असतील, त्यांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतंय. पर्यावरण या विषयामध्ये STP प्लांट्स जे आहेत त्या STP प्लांट्सवर सुद्धा विद्यापीठाचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र बजेट या विद्यापीठाच्या बजेटमध्ये त्याचं अलोकेशन केलेलं आहे. एका अर्थानं पाणी हा विषय घेऊन आज दिवसभर चाललेल्या या संपूर्ण मंथनामध्ये मला असं वाटतं की पाणी या विषयाला मराठवाडाभर जी मंडळी सातत्यपूर्ण रीतीने काम करतायत त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हा प्लॅटफॉर्म एका अर्थानं सदा सर्व काळ खुला असणारा प्लॅटफॉर्म आहे. मला आता माननीय अंबादासजी जोशी असं म्हणत होते की गोपीनाथ मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असेल, शेतमजुरांसाठी असेल किंवा ग्रामविकास या विषयात काम करणारे जे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम होऊ शकतात का, ते सातत्यपूर्ण रीतीने चालू शकतात का. मी इथे असणाऱ्या सर्व मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की गोपीनाथ मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च ही इन्स्टिट्यूशन ही मराठवाड्यातील या विषयामध्ये ग्राम विकासाला धरून काम करणाऱ्या सर्व संस्थांची हक्काची इन्स्टिट्यूशन्स असली पाहिजे, जे करून त्यांनी या इन्स्टिट्यूशनला यावं. या इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना अशा पद्धतीचे उपक्रम असतील, कार्यक्रम असतील
त्यांचं इन्क्युबेशन असेल, नवनवीन संशोधन असेल, अशा कोणत्याही गोष्टी त्यांना ज्या राबवायच्या आहेत, ज्या करायच्या आहेत, त्याच्यासाठी GMNRD चे दरवाजे हे सातत्यपूर्ण रीतीने त्यांच्यासाठी खुले आहेत. आपण केव्हाही विद्यापीठाच्या या इन्स्टिट्यूशनचा परिपूर्ण वापर ग्राम विकासाच्या साठी सातत्यपूर्ण रीतीने करू शकता, अशा पद्धतीनं मी आपल्या सर्वांना अस्वस्थ करतो. या सर्व माध्यमातून आज दिवसभर झालेल्या पाणी या विषयातलं एक चांगलं डॉक्युमेंटेशन या निमित्तानं आपण तयार करू. हे डॉक्युमेंटेशन आपण इथल्या स्थानिक प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र शासनाला आपल्याला ते देता येईल का आणि त्यातून काही चांगले आउटपुट्स आपल्याला काढता येतील का, असाही प्रयत्न आगामी काळामध्ये आपण करूयात. त्यासाठी विद्यापीठ ही संस्था सातत्यपूर्ण रीतीने पाणी या विषयात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत संपूर्ण ताकदीने या ठिकाणी मराठवाड्यामध्ये उभी आहे, याची आपण सर्वजण खात्री बाळगा. पाणी या विषयामध्ये आपण करत असलेलं काम हे अतिशय तुटपुंज काम आहे की जे विद्यापीठ या विषयामध्ये कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल किंवा विद्यापीठाच्या 750 एकर परिसरामध्ये आम्ही करत असू. परंतु या माध्यमातून विद्यापीठाच्या 475 महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट्स महाविद्यालयांमध्ये चालतात. त्या माध्यमातून विविध ग्रामीण भागामध्ये आमच्या सोनाली क्षीरसागर माजी संचालक पाटील सर आहेत, हे या ठिकाणी आहेत. यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जे शिबिरं आमचे चालतात, त्या माध्यमातून आम्ही पाणी आणि पाण्याबद्दलची जनजागृतीचं कामही आम्ही करू. ते काम अधिक प्रभावी होण्यासाठी आपल्यासारख्या जे जलदूत आहेत, आपल्यासारखे पाणी विषयात काम करणारे जे स्वयंसेवक आहेत, अशांनी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेसोबत जोडून ग्रामीण भागात चालणाऱ्या या कामाला अधिक बळकटी, अधिक मार्गदर्शन आपल्याला कशा पद्धतीने देता येईल ते जरूर देण्याचा प्रयत्न करावा. मराठवाडा पाणी परिषदेच्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने आपण दिवसभर इथे आलात, या पाणी परिषदेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो व आगामी काळातही आज या पाणी परिषदेच्या निमित्तानं ही विद्यापीठामध्ये एक सामाजिक जाणीवेची, ग्राम विकासाची एक नवी सुरुवात या निमित्ताने होते आहे. ही नवीन पालवी या निमित्ताने विद्यापीठामध्ये फुटलेली आहे. आगामी काळात अधिक प्रभावीपणाने अशा पद्धतीच्या काही कॉन्फरन्सेस, काही वर्कशॉप आणि आपल्या माध्यमातून प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये काम. खरं तर आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्थेला एकदा व्हिजिट करावी, आपल्या वेळेनुसार व्हिजिट करावी. त्या ठिकाणी असणारे प्राध्यापक, विविध विभाग, त्यांचे संचालक यांना आपण भेटावं, त्याचं काम जाणून घ्यावं आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आपण काही उपक्रम, काही कार्यक्रम करू शकू का, यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्नरत राहावं, यासाठी मी आपल्याला विनंती करेल. या ठिकाणी समारोपाच्या या सत्रासाठी आवर्जून मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या निमित्ताने आपण अनेक नवोपक्रमांचे सूचन केले आहे. यानंतर अध्यक्षीय समारोपाकरिता डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी सरांना आमंत्रित करते. विद्यापीठातल्या 2 संस्थांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सगळा उपक्रम राबवला. जसं आता डॉक्टर सानप म्हणाले, तर आपल्याला विद्यापीठाच्या आधारानं या सगळ्या विषयांचे अभ्यास घडवण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर माधवराव चित्रे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस जल व सिंचन आयोगाच्या संदर्भात अभ्यास सुरू झाले, तर याच्या पूर्वीच्या आयोगामध्ये जे करण्यात आलं नव्हतं ते या आयोगाच्या काळात झालं. ते म्हणजे विद्यापीठांच्या संदर्भामधल्या चर्चा. विद्यापीठांचे कुलगुरू वाल्मीमध्ये बोलावले होते आणि त्यांना म्हटलं होतं की
जसं आज न्यायमूर्ती अंबादासराव जोशींनी हायड्रोलॉजीचा विषय काढला, तसंच जिओलॉजीचा विषय काढला. तर या जिओलॉजीच्या संदर्भामध्ये त्या आयोगानं आग्रहाने सगळ्या माननीय कुलगुरूंना विनंती केली होती की जिओलॉजी हा सगळीकडे शिकवला गेला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रज गेल्यानंतर जिओलॉजीच्या विषयामध्ये गडबड काय झाली ते सांगतो की अनेक सुरुवातीचे ग्रॅज्युएट्स, जिओलॉजीचे ग्रॅज्युएट्स हे ONGC मध्ये गेले, अनेक जण मायनिंग मध्ये गेले. याच्यामध्ये पैसा खूप होता आणि त्याच्यामुळे एक पूर्व इतिहास तयार होतो आपल्याकडे. तर त्या पूर्व इतिहासामुळे जिओलॉजीकडे दुर्लक्ष होत होत आता आपण त्याचे परिणाम भोगतो आहोत. म्हणजे जसं अंबादासरावांनी जिओलॉजी मॅपचा उल्लेख केला, सगळ्या महाविद्यालयामध्ये आपण जसा राजकीय नकाशा पाहतो तसं आपण बेसिन मॅप पाहू शकतो का? म्हणजे ही पूर्ण नदी कुठून जाते, कुठं कशी कशी पास होते, गोदावरी कशी कशी जाते, कुठे युटर्न घेते, वळणं जास्त का आहेत, कोणत्या नद्यांची पात्र बदलतात, ती का बदलतात, कोण त्याच्यात लक्ष घालतं का नाही, हे रिव्हर हायड्रॉलिक्स कोणी शिकतं की नाही, असे हे जे विषय आहेत की जे नदी जवळ जाऊन शिकले पाहिजेत. ती जिओलॉजी असेल, हायड्रोलॉजी असेल, हे सगळे विषय महाविद्यालयात ज्या पद्धतीनं शिकवायला जायला पाहिजेत ते शिकवले जात नाहीत, म्हणून अडचण आहे. आणि म्हणून त्यावेळेस हा विषय आला होता की जिओलॉजी, हायड्रोलॉजी हे विषय जर आपण विद्यापीठांमधून शिकवले गेले नाहीत तर अडचणी निर्माण होतील. आणि त्यामुळे मग आज आपण जसं फोकस केलं की 70% विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे मग NSS आणि विद्यार्थी फोकस करून आपण या विषयांची चर्चा घडवली. काही गट वेगळे करून आपण धोरणात्मक विषयांवरही चर्चा केली. अनेक प्रश्न आले, प्रश्नांची गुंतागुंतही आली आणि म्हणून मग आपण असं म्हणलं की ही सततची प्रक्रिया आहे. जसं सानपांच्या बोलण्यात आलं की या केंद्राचा उपयोग करून आपण अशा चर्चा सतत घडवल्या पाहिजेत. आज या परिषदेमध्ये काही गोष्टी चांगल्या झाल्या. जशा 2 पुस्तकांचं उद्घाटन झालं. बांबूच्या विषयामध्ये एक अहवाल डॉक्टर साळुंखेंनी जो तयार केलेला आहे तोही प्रकाशित झाला. जेवतानामध्ये जसं वाळव्याचा विषय निघाला होता, वाळ्याचा की माती धरून ठेवणार, तसं बांबूचाही विषय असा आहे, जसं तो रोजगाराभिमुख आहे तसंच तो या संदर्भात संधारण करणारा असा बांबूचा उपयोग आहे. तो माती घट्ट धरून ठेवतो, वाऱ्याला सुद्धा विंड बॅरियर सारखा राहतो आणि त्यामुळे बाष्पीभवन सुद्धा कमी होऊ शकतं. त्यामुळे वारा ज्या दिशेने वाहतो त्याला आडवा जर आपण बांबूची लागवड केली तर बाष्पीभवन सुद्धा कमी होऊ शकतं. त्यामुळे आज जे पुस्तकं प्रकाशित झाली इन्क्लुडिंग बांबूचा रिपोर्ट, मी सरांना सकाळीच म्हणालो की आपण बांबूचा विषय घेऊन आपल्या मंत्री महोदयांकडे नक्की जाऊ आणि हा विषय आपल्या भागामध्ये याचा विचार कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. त्यामुळे जे 2 सकाळी पुस्तकं झाली, सतीश पाटील सरांचे ते आर्टिकल आम्ही बऱ्याच दिवसाची वाचतो. रोज आम्हाला ते आलं की टाकतात आणि त्याची जी मूलतत्व आहे, जसं एक विषय मागच्या आमच्या चर्चेमध्ये आला होता की आपल्याला पाणलोट विकसित झाला तर त्याचं मूल्यमापन करता येईल का, तर त्या मूल्यमापनाचे मुद्दे काय आहेत, फॅक्टर्स काय आहेत, तर त्याच्यावर एक आर्टिकल या पुस्तकामध्ये आहे. तर त्या अनुषंगानं यापासून दूर आहे. अशाही विषयांमध्ये जे भाग आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत आणि एकूण मराठवाडा म्हणून सुद्धा ज्या भागांचा जल आराखड्याच्या संदर्भामध्ये किंवा सिंचन व्यवस्थेमध्ये विकास झाला नाही त्यांचाही अधिक खोलवर अभ्यास करून आपल्याला त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.
असं मला वाटतं. आज या परिषदेमध्ये जे काही चर्चा झाली त्याच्या अंगाने आपल्याला पुढे जाण्याची दिशा घेऊन सगळ्यांना यात सहभागी व्हायचं आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षीय समारोपात आपण संपूर्ण परिषदेतील कार्यांचा आढावा घेतला, त्याचप्रमाणे अनेक बाबींचा उहापोह केला. याकरिता कृतज्ञ आहोत. यानंतर आभार व्यक्त करण्याकरिता डॉक्टर सतीश पाटील सरांना आमंत्रित करीत आहे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनींनो, आपण आजच्या या एक दिवसीय पाणी परिषदेच्या समारोपाकडे जात आहोत. समारोपाकडे जात असताना जसं आता उपेंद्र भाऊंनी सांगितले की पाणी परिषद हा एक आमच्या खूप दिवसापासून डोक्यात असा विषय होता आणि त्या संदर्भामध्ये विद्यापीठ म्हणून आपण समाजातील सर्व घटकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं असा एक तो विषय होता आणि तोही आमच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून चालला होता. या संदर्भातले आम्ही गेल्या 4 महिन्यापासून वारंवार बैठका घेत होतो आणि विद्यापीठाचा व्यासपीठ म्हणजे नेमकं काय, त्याचा समाजाला कसा उपयोग होईल किंवा जे पाणी या क्षेत्रात काम करतात, मग ते शेतकरी असतील, ग्रामीण युवक असतील, ग्रामीण भागातील नागरिक असतील किंवा शहरातील विविध पाण्यातील विविध प्रकारे काम करणारे तज्ज्ञ असतील, या सगळ्यांना विद्यापीठ एक व्यासपीठ वाटावं आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळा कनेक्ट समाजामध्ये निर्माण व्हावा, एक वेगळं वातावरण निर्माण व्हावं, जेणेकरून प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात पाणी या क्षेत्रात काम करत असताना एकमेकांना एकमेकांची ओळख व्हावी आणि एकमेकांच्या साथीने हे काम पुढे घेऊन जावं, असा या परिषदेमागचा हेतू होता. आणि म्हणून तेव्हापासून आज आम्ही बघितलं पाणी परिषद आणि त्याचे उद्दिष्ट ठरवले. हेच ठरवले होते की अनेक जण पाणी या क्षेत्रात काम करतात, पण हे काम करत असताना कोण काय काम करतं याचा सांगण्याचा आनंद होतो की आम्ही हा पहिलाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला विद्यापीठा स्तरावर की समाजातील सर्व जे जे घटक या पाणी या विषयात काम करतात त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अतिशय भरभरून प्रतिसाद आपण सर्वांनी दिला. जे वेल बिगिनिंग इज हाफ डन, म्हणजे आमच्या डोक्यात जे होतं की खरं विद्यापीठ एक व्यासपीठ सर्वांसाठी खुलं व्यासपीठ झालं पाहिजे, त्यासाठी विद्यापीठाकडे सगळ्या लोकांनी येऊन विद्यापीठात येऊन विचारांची देवाणघेवाण आणि जे काम चालतं विद्यापीठ संशोधात्मक असू द्या किंवा काही व्यवस्थात्मक असू द्या, त्याचा आपण एक भागीदार असलं पाहिजे. ते काम आपण आपल्या भागामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि पाणी या विषयामध्ये काम करत असताना पाण्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता आणि जलसमृद्धी, आणि म्हणून जलसमृद्धी आली तरच खऱ्या अर्थाने आपण विकसित राष्ट्राकडे जाणार आहोत, हा एक विचार घेऊन आम्ही पुढे चाललो होतो. आणि मग आम्ही जे आतापर्यंत असलेल्या माहितीवर जे आम्ही आमच्या पद्धतीने पाण्याचं विवेचन करत होतो, म्हणजे कुणी काय काम करतंय, कुणी कसं काम करतंय आणि ती माहिती कशी संकलित होते, त्याच्या आधारावर आम्ही आतापर्यंत मानत होतो. पण आम्ही सकाळपासूनच्या सर्वात हे बघितलं की अनेक जणांनी आपण जे फील्डवर काम करतो त्याचं जे आपण अनुभव कथन केलं ते खरंच अप्रतिम असं होय. अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने खूप सुंदर काम करतायत आणि मला वाटतं असेच जर आगामी काळामध्ये असं काम काही वर्ष चालू राहिलं तर निश्चितच एक दिवस आपण जलसमृद्धीकडे जाऊ. कारण जसं आता सकाळी उदाहरण दिलं गेलं त्याच्यामध्ये की स्वातंत्र्याच्या वेळेस काहीच खेडे होती की जी पाण्याची दुर्भिक्षित होती, पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांतर बघितली की त्याच्यात लाखांनी वाढ गेली. म्हणजे काही खेडे काही शेकड्यात होती ती आता लाखांमध्ये खेडी गेली. हे दुर्भिक्ष का निर्माण झालं तर केवळ आपलं दुर्लक्ष या स्त्रोताकडे झालेलं आहे असं लक्षात आलं आणि म्हणून आता आपण सर्वांनी एकवटणं खूप महत्वाचं आहे.
पण सकाळच्या कार्यक्रमाचं जसं आदरणीय कुलगुरू सरांनी त्याचं उद्घाटन केलं, अध्यक्ष स्थान भूषवलं, त्याबद्दल मी आमच्या दोन्ही गोपीनाथ मुंडे सेंटर MMRTC HRDC सेंटरच्या वतीने आभार मानतो. सकाळच्या कार्यक्रमासाठीचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी सर यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि काही सक्सेस स्टोरी, काही केस स्टडी सांगितल्या. आणि या उपक्रमामध्ये ते प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्या बरोबर असतील असं त्यांनी आपल्याला आश्वस्त केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आणि आमच्या दोन्ही संस्थेच्या वतीने आभार मानतो. सकाळच्या सत्रामध्ये उपेंद्र भाऊंनी एक विशेष अतिथी म्हणून स्थान भूषवलं, त्यांचंही मी आभार मानतो. त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये बीज भाषण ज्यांनी दिलं, असे पाणी हा जो चित्रपट आपण बघितला त्याचे खऱ्या अर्थाने प्रणेते आणि पाणी चित्रपट जो आदिनाथ कोठारेने तयार केला होता त्याची जी मूळ भूमिका मांडली होती ती हनुमंत केंद्रेंनी मांडली होती आणि त्यांनी त्यांचं अनुभव कथन केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे भोजन अवकाशानंतरचं जे सेशन झालं ते सेशन विविध गटांमध्ये विभागलं गेलं होतं आणि त्या 4 विविध गटांमध्ये ज्या गटांमध्ये गटप्रमुख ज्यांनी म्हणून काम केलं त्यांचंही मी सर्व आभार मानतो. त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांचा जे काही गटामध्ये चर्चा झाली त्यांनी त्यातले जे निष्कर्ष प्रभावीपणे मांडले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आजच्या या समारोपाचे अध्यक्ष उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांनी आता आपली भूमिका मांडली आणि पाणी या क्षेत्रामध्ये जर खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर आम्हाला काही सक्सेस स्टोरी क्रिएट कराव्या लागतील आणि ते स्वयंस्फूर्तीने करावे लागतील, ना की कोणाच्या घेतल्या आणि कोणाकडे पाठवल्या. तर आपण आपली एक स्वतःची स्टोरी निर्माण केली पाहिजे, आपण स्वतःचं काही एखादं काम करून दाखवलं पाहिजे आणि ते पुढे नेलं पाहिजे. असंच भाऊंच्या भाषणामध्ये मी त्यांचा विद्यापीठाच्या वतीने दोन्ही संस्थांचे आभारी आहे. आजच्या या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलं प्रमुख पाहुणे माजी न्यायमूर्ती माननीय अंबादासराव जोशी सर यांनी पाण्याचा विवेकी वापर कसा करायला पाहिजे आणि कसा वापर महत्वाचा आहे, पूर्वकालीन पाण्याचा उपयोग आपल्याकडे कसा होत होता आणि आता पाणी आपण कशा पद्धतीने त्याचा उद्मात करतोय याचा जरी आपण विचार केला, सारासार विचार केला आणि पाण्याचा इथून पुढे जर वापर आपण मर्यादित प्रमाणात केला तेही एक चांगली मदत आगामी काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कमी करण्यासाठी होईल. यासाठी त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलं, त्यांचं मी विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि विद्यापीठ विकास मंच राज्य सेक्रेटरी आमचे मित्र डॉक्टर गजानन सानप यांनी देखील विद्यापीठ स्तरावर पाण्याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येतील आणि आगामी काळामध्ये ग्रीन कॅम्पसच्या दृष्टीने काय काय सोयी सुविधा करता येतील या संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती दिली. आणि त्याचबरोबर आगामी पाण्याचं दुर्भिक्ष ओळखून आत्ताच आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचाही विद्यापीठाच्या वतीने या दोन्ही संस्थांच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यवस्थापन परिषद या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर योगिताताई, वैशाली खापर्डे मॅडम यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या उपक्रमासाठी सकाळपासून उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही अतिशय नियोजनात्मक ही परिषद घेतली, त्यामध्ये आमचे सर्जेराव वाघ सर, नरहरी शिवपुरे सर, त्याच्यानंतर आमचे सुहास असगावकर, अरविंदजी केंद्रे सर, हे या लोकांनी खूप मदत केली, त्यांचा मी विद्यापीठाने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे 2 मित्र, एक डॉक्टर दीपक पानसकर आणि दुसरे पराग सदगीर सर पुण्याहून आले, पानसकर सर कराडहून आले, कालपासून इथे होते आणि सकाळपासून सगळे सेशन त्यांनी अटेंड करून आम्हाला जिथे जिथे सहकार्य लागेल त्यांनी ते दिलं, त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये ज्या NSSच्या माध्यमातून आम्हाला जे विद्यार्थी आज इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आले, हे खरं तर काम सोपं नसतं. विद्यार्थ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे टिकवून ठेवणं आणि त्यांना खेळवून ठेवणं खरं तर विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे.
पण या कामी जे सहकार्य आम्हाला NSS विभागाने केलं त्याबद्दल मी आमच्या NSSच्या संचालिका जे आहे सोनाली क्षीरसागर मॅडम यांचाही आभार व्यक्त करतो. आमच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमच्या दोन्ही सेंटरचे जे काही शिक्षक अधिकारी कर्मचारी आहेत, गोपीनाथ मुंडे सेंटरचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या MMTTचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व प्राध्यापक मंडळी, सर्व शहरातील तज्ज्ञ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्या ज्या NGOs काम करतात त्यांचे पदाधिकारी, जे शेतकरी बांधव इथे आज मोठ्या संख्येने आले होते त्यांनी त्यांचं आपलं इथे सगळं मनोगत व्यक्त केलं, त्यांचे आभार मानतो. विशेषतः आमचे गोळेगावचे सरपंच, माजी सरपंच डॉक्टर संतोष जोशी हे देखील सकाळपासून आपल्या या परिषदेला उपस्थित आहेत. त्यांनी आपल्याला वेळोवेळी आपल्याला सगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी त्यांचं मत अतिशय प्रभावीपणे मांडलं आणि त्यांचा अनुभव कथन केलं, त्यांचाही मी आभार मानतो. याचबरोबर जे विद्यार्थी विविध कॉलेजमधनं इथे आले होते, जसे आमचे कृषी केंद्रातून आलेले, फार्मसी कॉलेजमधून आलेले, लॉ कॉलेजमधून आलेले, महिला कॉलेजमधून आलेले, एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंटमधून कॉलेजमधून आलेले, यांचेही मी आभार मानतो. तसेच प्राध्यापक वृंद, जो परिसराच्या बाहेरचा देखील मोठा प्राध्यापक वृंद आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होता आणि तो उत्स्फूर्तपणे उपस्थित होता, या सर्वांचे मी आभार मानतो. आम्हाला या ही जे सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं, असं आमचं इस्टेट सेक्शन आणि आमचे इलेक्ट्रिक सेक्शन यांचेही आम्हाला आभार मानावेच लागतील, कारण त्यांनी इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली. या कार्यक्रमासाठी आम्हाला जे आमच्या सगळ्या टेक्निकल कम्युनिकेट सहकार्य केलं, उदाहरणार्थ आमचे जे फाईन आर्ट डिपार्टमेंटचे डॉक्टर शिरीष आंबेकर यांनी आम्हाला प्रचंड मोठं सहकार्य केलं. त्याचबरोबर आमचे जे मित्र डॉक्टर मुस्तजीब खान, डॉक्टर कांतीवारे मॅडम यांनी देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी दोन्ही संस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि जे जे या सगळ्या बोलण्यातून राहून गेले त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मंचावर व सभागृहात उपस्थित सर्वांना पुनश्च धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. धन्यवाद.